Cancer Healer Center, a new beginning. अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अवमान, त्यांचा कडेलोट करा. मुख्यमंत्र्यांनी शहांवर गुन्हा दाखल करायला हवा, संजय राऊतांचं वक्तव्य. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले होते. काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात. संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. महायुतीमध्ये धुसफूस नाही, सारं काही खुशखुश आहे. शहांच्या भेटीवर शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंनी अर्थखात्याबाबत शहांकडे तक्रार केल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण. एकनाथ शिंदेंच्या अमित शहांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर तासभर चर्चा. निधी वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. तुमच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शहांकडूनही शिंदेंना सकारात्मक प्रतिसाद. पौर्णिमेला एकनाथ शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी. अमित शहांच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा टोला. आपलं लक्ष बीएमसी. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर युटर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांबरोबरच वाद होतो, कारण उत्तर भारतीय लोकांचे नेते नालायक आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांचं वक्तव्य. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते. छगन भुजबळांचं वक्तव्य. कोरटकरला संरक्षण देणं चुकीचंच. सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे. सुरक्षा असेल तर ती फडणवीस काढून घेतील. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना सुरक्षा देण्याची गरज नाही. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. काका, लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही. बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या. तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती. 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल. ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य. अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गरवाल यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेमध्ये मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचा सल्ला. भारतात वापरल्या जाणारे ईव्हीएम सुरक्षितच. गबाड यांचा दावा. भारतीय निवडणूक आयोगानं फेटाळला. इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्यानं ईव्हीएम सुरक्षित. आयोगाचं स्पष्टीकरण. जुन्नर तालुक्यामध्ये अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका. अवकाळी पावसामुळे द्राक्ष आंबा बागांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची मागणी. यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता. खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतामध्ये समाधानकारक पाऊस. रोहित शर्माला कॅप्टन करा. शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनाला आलेल्या नीता अंबानींकडे चाहत्याची विनंती. तर बाबा की मर्जी असं नीता अंबानींचं उत्तर. Cancer Healer Center, a new beginning.